महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरं तर आजच्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची अपेक्षा होती। अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची सरकारने निराशा केली आहे। निर्यातवरील बंदी, निर्यातीत येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होऊन शेतकरी कर्जबाजारी झालाय। कर्जमाफीचं आश्वासन देऊनही कर्जमाफी केलं नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे। शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। यासोबतच आजचा अर्थसंकल्प खरं तर शेतकऱ्यांसाठी तुटपुंजा या अर्थसंकल्पात निधी देण्यात आलाय। आजच्या अर्थसंकल्पावर शेतकरी वर्गासाठी खरं तर निराशाजनक असल्याचं भारत दिघोळे यांनी व्यक्त केलंय। राज्यातील अर्थसंकल्पावरती सर्व राज्यातील शेतकरी आहे की प्रचंड नाराज आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्ण हटवण्यासाठी जो काही दबाव आणि जे काही पाठपुरावा करायला हवा होता तो पाठपुरावा विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला नाही। त्याच्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील दोन्ही घटकांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम सुरू आहे। आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे। या अर्थसंकल्पाचा राज्य सरकारचा शेतकऱ्यांप्रती दिलेला शब्द न पाळल्याबद्दल जाहीर असा निषेध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।